रखुमाई। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमेवलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गकरु प्रथमदमन पाण्डुरङ्गकरु पाण्डुरङ्गकरु प्रथमदमन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका जमलेलं जनता जनार्दन देवंत पवित्र मायबाप निखळ असणारे आत्मे किंवा वत्सल्य हो। सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुंदरमय पद्धतीने आनंदमय पद्धतीने अगदी सगळ्यांच्या सहकार्यातून नवे नवे पंच कमिटीच्या अथक परिश्रमातून चालू असलेला हा भव्य दिव्य कीर्तन व भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामधील पाहता पाहता आजचा काल्याचा दिवस उजळलेला आहे आणि सुंदर असे काल्याचे कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेले आहे। मी परमभाग्य समजते तुम्ही सर्व गावकऱ्यांनी मला या पात्र समजलं की ताई तुम्ही आमच्या गावामध्ये आल्यापासून गावाचं कायापालट झाला, नवे नवे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये परिवर्तन झालं नाही का। हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूर बदलने चाहिए। हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूर बदलनी चाहिए। मेरे दिल से ना सही लेकिन तुम गांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए। हाँ, सूर बदलले चाहिए। मनामध्ये परिवर्तन झालं तर त्या गावाला कथा कीर्तन केलेल्याचा फायदा झाला म्हणायचं। नाही तर नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेली वारी। प्रथम वर्षाला ज्या वर्षी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्या वर्षी अगदी छोटा मंडप होता इथून पलीकडे, नंतर इथून स्टेज पासून अलीकडे वाढला, आता तर भव्य दिवस झाले नाही का। अगदी आनंद वाटतो। भगवंता विषयी मनामध्ये नितांत प्रेम त्या ठिकाणी वाढत चालले। असाच हा वृक्ष हे रोप वटवृक्षाचं स्वरूप धरो अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करते। नवे नवे या कार्याला अथक परिश्रम करणारे पंच कमिटी असतील आणि पंच कमिटी मधील आमचे अगदी आपले पंडित भाऊ असतील, दिलीप भाऊ तिडके असतील, बालाजी भाऊ जाधव असतील, आपल्या सोनाली दीदीचे पप्पा असतील,
आपले तोटेवाडे भाऊ असतील, मला माहित नाही तुमच्या पंच कमिटीमध्ये कोण आहे याची सुद्धा चौकशी केली नाही मी, पण अगदी अथक परिश्रमातून माझ्या भोवताली जे रात्रंदिवस फिरतात, ताई काही कमी जास्त आहेत म्हणून नाही का, ते मात्र माझ्या लक्षामध्ये आहे. 3 वर्षापासून जे काही कमी नकोय, रात्रंदिवस माझ्या सोबत काय कमी, काय हवंय, काय केलं पाहिजे, काय नको केलं पाहिजे, गावासाठी काय फायदेशीर आहे, काय अपायकारक आहे, हे सगळी माहिती मिळून ते तुमच्या भल्यासाठी कार्य करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि सुंदर असे कलाकार वृंद मला मिळाले. अगदी शरीराच्या रक्ताचा थेंब त्या ठिकाणी घामाच्या स्वरूपानं बाहेर येतोय. तब्येत एवढी किरकोळ वाटत नव्हती, पक्वाज एवढं सुंदर वास आहे की नाही. आल्या आल्या माणसाला वाटते बरं का, जरा दाढी गाडी बॉडी असल्या माणसाला महाराज वजनात वाटते, पण इकडं दाढी आहे पण बॉडी नाही, आणि बॉडी नसली की पक्वाजा वजन पडतंय की नाही हा पहिला प्रश्न असतो माणसाचा. पण अगदी मनातली शंकाच लोकांच्या काढून टाकली. तब्येतीवर जाऊ नका, आहे की नाही. भगवंताने प्रत्यक्ष गंधर्व त्यांच्या हातामध्ये उतरावा असं सुंदर वादन करणारे आमचे राजू दादा यांचं या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद मानते. आणि गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करते, धन्यवाद मानते. आणि आपणाला गान गंधर्व पहिल्या दिवशी ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली असे असणारे काय शंकर महाराज, शिवाजी महाराज करखेलीकर, सुंदर असा त्यांचा कंठ आहे. अगदी 7 दिवसापासून आमची थोडी कमतरता पडली की त्यांनी हातभार लावला, त्यांचंही कोटी कोटी धन्यवाद. आमचे आळंदी विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या सानिध्यामध्ये राहणारे आमचे पांडुरंग महाराज असतील, त्यांचंही या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देते. माझ्या संस्थेतली असणारी आमची संचिता दिदी, तिचंही कोटी कोटी धन्यवाद देते. मनोज दादा असेल, मृदंगाची साथ करणारा काकड्यामध्ये हरिपाठामध्ये तुमच्याच गावचं कौतुक असणारे गणेश महाराज असतील, आता महाराज म्हणा त्यांना, आहे की नाही. गणेश महाराज पवार ना, जाधव, हे बघा असं होतंय. मग गावकरी म्हणतात तुम्हाला काय वयामानाने होतंय, आता ते हळूहळू अवघड परिस्थिती चालली. आमचा शिवराज दादा असेल, अजून माधव दादा असतील, आता काय झाले 7 दिवस ह्यांच्यात मिळून मिसळून राहिल्यामुळे तुमचे नाव विसरले मी, नाही तर रोज हाका मारित असते, ए माधव काय झालं ताई म्हणते, लगेच पटकीन नाव आहे की नाही. सुंदर माझ्या संस्थेतील सर्वच बालगोपाल, तुमच्याच गावची कन्या असणारी श्रावणी दिदी असेल, सुंदर कीर्तन करते. आणि आमच्या विणेकरी ताई अगदी जनाबाईप्रमाणे या ठिकाणी विणा घेऊन उभा आहेत, त्यांचेही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि आमची सोनाली दिदी असेल, गावाचं रत्न, तुमच्या गावाला 2 कन्या अशा लाभल्यात की त्या चंद्र सूर्याप्रमाणे झळकत राहतील. फक्त सांभाळा, आहे की नाही, सांभाळा. चंद्र सूर्यासारख्या लख लख महाराष्ट्राच्या बाहेर नवे देशभर नाव गाजवतील, एवढी त्यांच्यामध्ये ताकद आहे. अगदी कमी वयामध्ये सुंदर अशी कला त्यांनी अवगत केली, म्हणून आमच्या सोनाली दिदीचंही या ठिकाणी धन्यवाद देते. बाकी सर्व आमचे ग्रामस्थ असतील आणि पंचकृषीतून आलेले सर्वच भजनी मंडळ यांचंही कोटी कोटी धन्यवाद देते. माझे संशिष्ट मोले दादा, माझा मनोज दादा, त्याचंही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय कबीरदासजी महाराज आणि नारायण महाराज यांच्या चरणाला वंदना करते. सेवेकरता निवडून घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा भागवत व धर्माचे कळस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय ह्या गवळण रूपी अभंगातून गवळणीचा भाव प्रतिपादित करतात. काय म्हणतात, हरिने माझे हरिले चित्त भारावित विसरले. त्या हरीनं काय केलंय, आमचं चित्त हेरावून घेतलंय. कर चुकवण्यासाठी डोक्यावरती दह्या दुधाचे माठ घेऊन आम्ही जेव्हा जातो ना मथुरेला, त्यावेळेस मात्र त्याचा भार आम्ही विसरल्या जातो. भार वित्त विसरले, वित्त म्हणजे पैसा, भार बी विसरले, पैसा घ्यायचा विसरले. आणि आता मात्र अशी परिस्थिती झाली आहे, आता मात्र घराला आमचा पाय ओढवल्या जात नाही. आता मात्र ज्या ठिकाणी बसलो त्याच ठिकाणी बसून राहावं वाटतं आणि त्याचंच ध्यान करावं असं वाटतं.
हरिणे माझे हरिले चित्त बाऱ्या भित्त विसरली आता कैसी जाऊ घरा. तुकोबराय म्हणतात हे पा तुम्हाला वाटत असेल हे सोंग आहे, हे लौकिकासाठी आहे, नावासाठी आहे, अजिबात नाही. नाव आणि लौकिकासाठी परमार्थ नसतो. परमार्थ हा परमात्म्याला साध्य करण्यासाठी असतो आणि नाव लौकिकासाठी केलेला परमार्थ कधी साध्यापर्यंत जात नसतो. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नोहे बरा हा लौकिक, बरा नाही बरं लौकिक. आणि लौकिकासाठी करत जर असाल ते बरं होणार नाही. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक. तुका म्हणे निवांत राही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे पहा आता कोणी काही म्हणू द्या, आता कोणी किती नावं ठेवू द्या, तुम्ही वेड्या झाल्या का, तुम्ही मंडपातच जाऊन बसता, घरचा कामधंदा सोडला, मला जेवायचं सोडलं, अंजलीताईचा आवाज कानावरती पडला की निघाल्याच घरात. का म्हणे निवांत राही पाहिल पाही परतोनी. परत विचार करून पहा, परत विचार करून पहा. पाहिल पाही परतोनी. निवांत राहा. आपण चाललो त्या मार्गानं, अगदी तो मार्ग बरोबरच आहे. लौकिकासाठी तर आपण करत नाही ना, याचा परत परत विचार करा. पाहिल पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ संपला. विस्तारित रूपाने पुढे पाहू. विठाला विठाला. गवळणीचा भाव त्या ठिकाणी सुंदर प्रतिपादित केला. हरिणे माझे हरिले चित्त. ज्यावेळेस गोकुळामध्ये गवळणी कुठलं तरी कामधंदा करायला लागायचा ना, त्यावेळेस मात्र भगवान परमात्मा आदरावरती बासरी धरायचे. आता आपल्याला कमी वेळामध्ये कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे, त्याच्यामुळे धावत्या वेगामध्ये तुम्हाला 7 दिवस भगवान परमात्म्याचं चरित्र मला जमेल त्या पद्धतीने विस्तारित रूपाने सांगितलं. मात्र आज काला आणि हाला. जर उद्या महाराज माघारीचा आला तर का आला, त्याला म्हणतात का आला. विठाला विठाला. विनोदाचा भाग सोडून द्या. काला कशाला म्हणतात ही पहिली गोष्ट लक्षामध्ये आणा. दही आणि लाहीचा काला, द्रव आणि घन पदार्थाचा काला. दही आणि लाहीचा काला जीव शिवाचा काला, भगवान परमात्म्याचा आणि भक्ताचा काला, त्याला म्हणतात काला. विठ्ठला विठ्ठला. गोकुळातल्या गवळणी सुंदर असा आपल्या कामामध्ये व्यस्त असताना अचानक त्या बासुरीचा स्वर कानावरती पडावा आणि गवळणीच्या मुखातून शब्द फुटावे. किती मधुर मधुर वाजवितो वेणू सावळा नंदनुन देखिला सजनी सावळा नंदनंदाचा किती मधुर मधुर वाजवितो वेणू. त्या मुरळीचा स्वर कानावरती पडल्यानंतर देह भान व्हायचा. एक दिवस एका गोपीचा पती घरी आला आणि घरी आल्याबरोबर रोज भगवान परमात्म्याला घरी आणायची सवय तिला. कधी आपल्या घरी येतो असा चित्तामध्ये ती वारंवार आठवण करते. आणि त्याच दिवसामध्ये अचानक बासरीचा स्वर कानावरती पडला
आणि भास झाला तिला. मालक दारातून पाऊल टाकतोय, पण तिला वाटलं भगवान श्रीकृष्णच आले. आणि आल्याबरोबर आवाज दिला, जेवायला वाढतेस का? 12 वाजत आल्यात, आता भुकेचं टायमिंग झालंय. ऐक ना, पण आवाज ऐकवायला कान्हाचा, मैया खायला देतेस, भूक लागली. आज यशोदा मैयाने लोणी खायला नाही दिलं. असं म्हटल्यानंतर तिनं पाट टाकला. त्या पाटावरती नवऱ्याला बसवलं, पण बसवते कोणाला? भगवान श्रीकृष्णाला. चुलीवरची भाकरी तव्यावरची भाकरी तव्यावर, चुलीला लावलेली भाकरी चुलीलाच. धुरकट वास येऊ लागला. ताट घेऊन मात्र नवऱ्या पुढे बसले. भरवते कृष्णाला. चित्त कुठे? चित्त मोही येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड तुझी. जसं तुमचं भागवत कथेमध्ये आल्यानंतर तुम्ही तल्लीन होता, भाव विभोर होता. घरी काय चाललंय तुम्हाला पत्ता लागते की इथं आल्यानंतर? काही इथं बसल्या बसल्या कुलपाला झटके देता काय? नाही देत. भाव विभोर होऊ नका कथा ऐकता. आणि त्याचप्रमाणे त्या गवळणीची अवस्था झाली. समोर बसली घास भरवते. नवऱ्यानं हात धरला. पागल झालीस का? तव्यावरची भाकरी करपली. कुठं चित्त आहे तुझं? हाताला धरून जाग केलं. लक्षामध्ये आला आपलाच पती आहे. आणि तिने म्हणायला सुरुवात केली, त्या कान्हाने बासरी वाजवली की माझं चित्त हरपूनच जात. भुलविले बेणुनादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलल्या गवळणी त्या वेणुनादाला. पण संसारिक जीवाचं या ठिकाणी उदाहरण देतात. गोकुळातल्या गवळणीचा तो भाव आहेच, पण संसारिक जीव मात्र भगवंताच्या नामामध्ये कधी तल्लीन होत नाही. संत मायबाप सांगतात, भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे, त्याच्या नामाचा छंद लागला पाहिजे, त्याच्यासाठी भाव विभोर झालं पाहिजे, रात्रंदिवस त्याच्या नामाचा छंद घेतला पाहिजे. माझी मीराबाई सांगते कसा छंद घेतला पाहिजे. मीही त्या भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा छंद घेतला. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, मीरा गली 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 गुन गाने लगी, महलों में पली बन के जोगन चली, मीरा रानी दीवानी बताने लगी, ऐसी लागी लगन. आता थोडं बाजूला येऊन सांगेन, संसारिक जीव भगवंताच्या नामामध्ये येडा होत नाही. बऱ्याच मंडळी आमच्या इकडले भागातले लय डेंजर माणसं आहेत. सांगून जाईन तुम्हाला. लोक म्हणले ना चला कीर्तनाला, वेळ नाही हो, टायमिंग नाही, खूप काम आहेत पाठीमाग, नाही तर चला व्हा तुम्ही पुढं, आम्ही येतोच मागून, नाही का. कीर्तन म्हणले की, आणि कीर्तनाला माणसं महाराज माहित की किती, बॅटऱ्या गेलेली, ऐकू न येणारी, ज्यांना कीर्तन काय आहे ते कळत नाही, असे 5 टोकेसे समोर येऊन बसणार. आमचे राजू महाराज एक दिवशी पकवाज लावित होते, त्यात म्हातारं एक समोर येऊन बसलेलं होतं. हे पकवाज लावत होते, थाप टाकायचे, हाणायचे, म्हातारा असं करायचे, थाप टाकायचे, म्हातारा असं करायचं. राजू महाराजाला वाटलं लय आटल पकवाज वाजवणारे काय नवा. त्यांची सुद्धा जमाना इकडं तिकडं सुद्धा चांगला अर्धा तास त्यांनी पकवाज लावला, आणि शेवटी कटाळच ते बी उचलला पकवाज आणि म्हाताऱ्या पुढे मांडला आणि लाव पकवाज. बाकीचे माणसं म्हणले अहो महाराज त्यांना नाही जमत वाजवायला, मग असं असं का करत होत, त्यांची सवय म्हणे. काय करणार आहे त्यांना कीर्तन? करणार आहे का कीर्तन? कळू शकतो. जोपर्यंत तरुण आहे, तरुणा भाग्यवंत आहे, तोपर्यंत भगवंताच्या नावामध्ये तल्लून झालं पाहिजे. पण आमचा तरुण मंडळ बिनबोर्डाच्या दुकानामध्ये जातो, 2 रुपयाची घेतो, आणि मग सरकार मायबापचा रोड त्याला पुरत नाही. सुंदर असं मी गीत तयार केलं एक 7-8 वर्षापूर्वी. एक फिल्म आलती नाही का, कोणती ती आमच्या भागामध्ये तयार झाली, सैराट. माहिती का सैराट पिक्चरचं गाणं कोणतं आहे फेमस गाजलेलं? चिल्लर. हा वा. ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म कुठे झाला रे बापू? 7-8 वर्षापूर्वीची फिल्म झालेली, तिला माहिती.
ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म कुठं झाला ते सांगता यायचं नाही. बरं जाऊ दे, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी कुठं लिहिली रे? जमणार नाही. विषयापासून बाजूला जाणार नाही. ऐका, सुंदर असं गीत लिहिलं होतं मी. सहज मी गेलो दुकानात, अर्धीच होती पोटात, म्हणून दुकानात गेल्याबरोबर फुल घेतली. आता रेंज फुल आली. आता रोडवर आली. इकडून चाललो गाडीवर जोरात, समोरून आला उसाचा ट्रॅक्टर, असं धडकलो जोरामध्ये, अन पायावरून चाक गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी. माणस गोळा झाली, ॲम्ब्युलन्स बोलावली, मला घेऊन गेलं जी. डॉक्टरनं चेकअप केलं आणि सांगितलं, हे बाळू तुझं टंगड गेलं जी, फ्रॅक्चर झालं जी. बघता काय पाय गेला ना त्याचा विठाला. भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झाला तर फायदा आहे. आणि संसारी गोष्टीच्या वस्तूच्या नादाला लागला, त्याच्यामध्ये तल्लीन झाला तर जीवनाचे धूळदान झाल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला, अजून पुढे जाऊन सांगते, ऐका. दोघ जण मित्र होते. अगदी महाराजाची भांडणं होतील, पण त्यांची कवाच नाही. जर झाली तरी दुसऱ्या दिवशी एकाच टेबलावर, दुसऱ्या टेबलावर सुद्धा दिसणार नाही. जाऊ दे, कालचं दे सोडून, चल आपलं. तू याकडे नसलं तर मी देतो, पण चलच. एक दिवस दोघांनी विचार केला जायचं मुदखेडला घेण्याकरता, पण पैसे नाहीत. काय करायचं? मंडळी आंघोळीला गेली, तोपर्यंत पाकिट उघडलं आणि पैसे सापडले. बा बिचाराला पाकिट उघडलं, आनंद झाला. आजी आनंद रे, आजी सोनियाचा दिनच म्हणला उगवला. आख्या 500च्या कोऱ्या कोऱ्या कट नोटा भेटल्या त्याला. विचार केला नाही, पत्नीला विचारलं नाही, खिशात घातल्या निघाले. चल म्हणले, आज काय दिवाळीची आपली. दोघं गेले आणि गेल्यानंतर माग पत्नीने पॉकेट पाहिलं. तिनं फोन लावला, का हो तुम्ही माझ्या पॉकेटातले पैसे नेले ना? तो म्हणे, हो नेले. मग म्हणे, न्यायनात का नेले? ते नेले बाजार आणा येताना, माळू आणा, भाजीपाला. तुमच्या इकडे काय म्हणता? भाजीपालाच म्हणता की? भाजीपाला आणा म्हणे. बरोबर आणतो म्हणे. समाधानी जीव झाला. भाजीपाला आणल्यानंतर आपलं बी भागत आहे. घरी गेल्यानंतर काही बोलणार नाही, पण म्हणे आपल्या मित्राला म्हणे, चल आता मला ना एक तर घेतल्याशिवाय, डोक्यात मुंगाय आल्याशिवाय बाजारच करता येत. गेले दुकानामध्ये, एक खिशामध्ये टाकली, एक आतमध्ये टाकली. गेले बाजारामध्ये. बाजारापर्यंत जाऊ चालत चालत ती निमी उतरली. म्हणे अजून काही डोक्यामध्ये मुंग्याच नाही आल्या. खिशातली काढली आणि परत वतली. आता म्हणे तालात, आता सुरात बिन तालात बी. आता इकडून इकडं पहिल्यांदा टमाटे घेतले, वर बटाटे घेतले, टमाटे बाजार केला. बाजार करता करता पडत झडत चांगल्या 6 वाजल्या. आमच्या इकडं 6 वाजल्या की खेडेगावाच्या बस बंद होतात. तुमच्या इकडे होतात की का चालू राहतात? 6 वाजल्या की बस बंद झाल्या. एसटी स्टँड मध्ये गेले, बस बंद झाली. बस आता जाणार नाही. काय करायचं रामराव? ते म्हणे, चला आपला आता 11 नंबरची गाडी आपल्याला पेशल. ज्ञानबा तुकाराम हे आपले, त्यांचं नाही. निघाले. हे त्याला सावरतय, ते त्याला सावरतय, ते त्याला सावरतय. पडू काही एकामेकाला देना. चालत 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 वाईपर्यंत आले. वाईच्या बाहेर एक आड होता, काल पाहितल्यासारखा. पौर्णिमेचा दिवस होता आणि त्यातला एक जणाचा तोल सुटला आणि त्या विहिरीवर जाऊन रपकन पडले. आणि विहिरीत पाहिलं त्याने, बाप म्हणे आज चंद्रच विहिरीतच पडलाय म्हणे. तो मागचा म्हणते, जाऊ दे ना, मरू दे, चला आपलं घरी. काय करायचं, आपल्या चंद्राचा काही संबंध आहे का? ते म्हणते, असा कसा माझा पप्पा आज रानात दार धरीत असेल, त्याला अंधार पडन ना, चंद्र वरती काढला पाहिजे. म्हणलं आपण तसा पट्टे हलगजरीचा नाही म्हणे. काढायचा कसा? शेजारी एक प्लॅस्टिकची बकेट मांडलेली होती. म्हणे या बकेटीने काढून. बकेट घेतली, पाण्यामध्ये सोडली. पाणी जोपर्यंत स्थिर आहे तोपर्यंत चंद्र हलला नाही. बकेट पाण्याला चिटकली की चंद्र हलला.
तो खाली डोकावणारा मागच्याला म्हणतो का रे चंद्र जरा चपळ दिसतोय इकडे तिकडे पळतोय. ते म्हणते एक काम कर ना वरती काढ ना. मग त्याने पाण्यामध्ये बकेट बुडवली आणि वरती काढायला सुरुवात केली. काही अंतरावर बकेट आल्यानंतर बकेट गुतली कपरीला. तुमच्याकडे काय म्हणतात थोडंसं असते ना ते आत जिथून बांधायला सुरुवात करतात तिथं कपर असते ना. हा काय म्हणतात हा कंगनीला गुतली. कंगनीला गुतली ती 1 2 3 म्हणायचं झटकं द्यायचं. बकेट वरती तयार आहे यायला तयार नाही हे नाद सोडायला बी तयार नाही. एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्या वेळेस मात्र त्या बकेटीच्या दाव्यानेच पान सोडलं. म्हणला नकोच कटकट ह्यांची एकदा तुटतोच मी. जे दावत तुटले हे पटांगणात जाऊन पडले वरती आकाशात नजर गेली डायरेक्ट. म्हणे वाघ पट्ट्याने डायरेक्ट चंद्राला काढला ती काढला डायरेक्ट ढगात डायरेक्ट पाठवलं म्हणले. इतकं त्या व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा तेवढं भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालं असतं तर किती फायदा झाला असता. गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंद ते काया वेदना ही देवातया. गोविंदाच्या नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे. त्याचं वेड लागलं पाहिजे. नवे नवे त्याच्या नामाचा ध्यास घेतला पाहिजे. ती 2 मिनिटानंतर उतरली जाईल पण भगवंत नामाची नशा आता तुम्हाला 8 दिवस तुम्हाला जोरवत राहील नाही का. बाई या टाइमाला भागवत होतं या टाइमाला हरिपाठ सुरुवात झालता आता कसं बुजबुज वाटायला है ना. कैसी नशाय हरि नाम की कैसी नशाय गुरु नाम की जरा पी करके देखो. कैसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. हरि नाम की जरा पी करके देखो. कैसी नशाए हरि नाम की जरा पी करके देखो. हरि नाम की जरा पी करके देखो. हरि नाम की जरा पी करके देखो. जरा पी करके देखो. कैसी नशाए हरि नाम की जरा पी करके देखो. लक्षपूर्वक ऐका. पिनारायणचे घर बघा प्रपंच बघा. नाचताना भूत झाले. एकदा मी प्रवास करत होते बसनं इकडल्या भागातच येत होते. 10-15 वर्षापासून मी ह्या भागामध्ये येते कथा कीर्तनासाठी. एक छोटस लेकरू होतं 3-4 वर्षाचं. बाप फुल पिऊन होता आणि ते लेकरू म्हणायचं बाबा नीट बसा ना बाबा तुम्ही खाली पडता. मुलगी होती ती. मला सांगा त्या पत्नी तिला विचारलं मी जवळ घेऊन बाई तुझी आई कुठे आहे म्हणलं. ती म्हणे माझी आई घरी आहे. बाबानं खूप मारलं माझ्या आईला आणि मला घेऊन चाललेत. 2 रुपयाच्या वस्तूमुळे जीवन नास्तिनाभ होत होतं. छंद त्या गोष्टीचा लावण्यापेक्षा भगवंताच्या नामाचं लावा. कैसी नशाए हरि नाम की जरा पी करके देखो. एकदा त्याच्या नामाचे नशा लावून पहा. लोक खूप वेळ कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ आहे का. ध्यास लावा. कोणत्या तरी गोष्टीचं चिंतन करा. भगवंताच्या नामाचं चिंतन करा. विचार केला पाहिजे. सारातल्या साराचा विचार केला पाहिजे. चिंतन केलं पाहिजे. एका व्यक्तीने चालता चालता असा शब्द ऐकला विचार केला पाहिजे नाही का. चांगला विचार केला तर माझे वडिलांचे गुरुवार यांचा खूप सुंदर शब्द होता. चांगला विचार केला तर जीवनाचं कोट कल्याण होईल. मग तो शब्द एका व्यक्तीने ऐकला घरी गेला म्हणे विचार करायचा. त्या गावातून 500 ऊंट चालले होते. त्या 500 ऊंटांच्या पाठीवर 1000 बोंद्र्या होत्या कशाने कापसाने भरलेल्या. आणि ते ऊंट चाललेले असताना त्या व्यक्तीनं पाहिलं विचारलं ओ दादा काय आहे याच्यामध्ये. त्याने सांगितलं कापूस आहे. किती बोंद्र्या आहेत म्हणे 1000 बोंद्र्या. ऊंट किती आहेत 500.
मग अंजलीताईने विचार करायला सांगितला, ध्यास घेतला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मग त्याने चिंतन सुरुवात केलं. 500 ऊठ, 1000 बोंद्र्या, आणि याचा कापूस पिंजावा कधी आणि याचा सारख्या काढावा कधी. 500 ऊठ, 1000 बोंद्र्या, कापूस पिंजावा कधी, निसावा कधी म्हणे. बरं ते ग बसत नाही. एकदा ध्यास लागला ते ग बसना. रस्त्याला येणार जाणार माणसं, ओ दादा इकडे या. ते जवळ आलं म्हणायचं 500 ऊठ, 1000 बोंद्र्या, कापूस पिंजावा कधी, निसावा कधी. ते माणूस म्हणायचं सरकी ट्रेन चाल, चल पुढं. आकर शेवटी गावकऱ्यांनी एका खोलीत डांबलं त्याला. एक महात्मा तिथून चाललेला होता. त्या महात्म्याला सुद्धा त्याने सोडलं नाही. खिडकीत आवाज दिला, ओ महाराज इकडे या. महाराज जवळ आले. काय झालं दादा? काय नाही म्हणे, 500 ऊठ, 1000 बोंद्र्या, कापूस पिंजावा कधी, निसावा कधी. महाराजांनी ओळखलं हे नक्की कुठंतरी सटकलेलं आहे. कुठल्या तरी व्यतिरिक्त गोष्टीचा यानं जीवनामध्ये छंद घेतलेला आहे. त्याच्यामुळे याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याने 2 मिनिटं विचार केला. म्हणे दादा खरं सांगू का, तो जो उंटवाला मालक होता ना, त्याला बिडी ओढायची सवय होती. त्यानं त्या समोर जरा गेल्यावर बिडी ओढली. ती काडी फेकताना ती नेमकी बोंद्रीवरती पडली. सगळ्या बोंद्र्या जळून गेल्या आणि ऊट सुद्धा जळून गेले. खटकीच उघडली त्याची आणि वेड्याचा शहाणा झाला तो. लक्षपूर्वक ऐका. व्यतिरिक्त गोष्टीच्या छंद घेतल्यामुळे, व्यतिरिक्त गोष्टीकडे ध्यान लावल्यामुळे जीवनात वेडेपणा आला. आणि जर याच्या जागी भगवंताच्या नामाचा छंद घेतला असता तर जीवनाचं कोट कल्याण झालं असतं. नवे नवे माझ्या गोकुळातल्या प्रत्येक गवळणीला मोक्षपथ प्राप्त झालेला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्या गवळणीचा भाव कसा आहे, त्या मुरलीच्या नादामध्ये सदा सर्व काळ त्या तल्लीन आहेत. पहिल्या चरणामध्ये सांगतात, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त, हरिने माझे हरिने चित्त. गवळणीचा भाव त्या ठिकाणी प्रतिपादित करतात. हरिने माझे हरिले चित्त. त्या भगवंताने आमचं चित्त हरण केलेलं आहे. त्या भगवंताच्या नामामध्ये त्या तल्लीन आहेत. नवे नवे इतक्या देहभान त्या झाल्या. काय अवस्था त्या गवळणीची आपण परवा दिवशी ऐकलं होतं नाही का. कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू, हळदीने मळवट भरी रे, हळदीने मळवट भरी रे, मन मोहिले रे, मन मोहिले. मुरली वाले हो बंसी वाले, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में. भगवंताच्या नामामध्ये देहबान त्या विसरून गेल्या. त्याचप्रमाणे आपण सुद्धा त्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन झालं पाहिजे. म्हणून गवळणीच्या प्रथम चरणामध्ये सांगितलं, हरिणी माझे हरिळे चित्त. जो डोक्यावरती माठ आहे ना गवळणीच्या, तिचा भार सुद्धा ती विसरली. भार वित्त विसरली. आणि ज्याप्रमाणे आता आमचा पाऊल, आता सगळे विद्यार्थी असतील, गावातले विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांना आता आमच्या संस्थेकडे जाताना घरातनं पाऊल ओढवणार आहे का, आणि तुम्हाला तरी आम्हाला जाऊन देऊ वाटणार आहे का. त्याप्रमाणे गवळणींचा भाव आहे. भार वित्त विसरली, आता कैसी जाऊ घरात, नोहे बरा लौकिक. बरं मला सांगा, या लौकिकाच्या गोष्टी आहेत का, या कोणीतरी नऊ जावं असं गोष्टी आहेत का, की जाताना रडाय आलं म्हणजे हे नऊ जायसारखं बाई किती रडली ग, किंवा मनाने रडाय, त्या ठिकाणी बळच रडायला आणता येईल का. आपोआप डोळ्याला धारा लागतं ना. लौकिकाची गोष्ट नाही. जसं एखाद्या लेकराला, एखाद्या मुलीला वाटे लावताना, निरोप घेताना मंडपवाल्याने आईच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रूंच्या धारा येतात नाही का. ये कैसी घडी आई है, मिलन है जुदाई है, ओ ये कैसी
मिलन है जुदाई है. लेक सासराला जात असताना तुकोबाराई भाव म्हणतात, आईला सांगावं लागत नाही रडायला, आणि त्या लौकिकाच्या गोष्टी सुद्धा नाही. तसा गवळणीचा भाव आहे. कन्या सासुऱ्यासी जाया, कन्या सासुऱ्यासी जाया, कन्या सासुऱ्यासी जाया, कन्या सासुऱ्यासी जाया. मागे पर तो निभाए, मागे पर तो निभाए, हे मागे पर तो निभाए, आता ऐसे गाल माझ्या जीवा, मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, मागे पर कोणी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा. जगद्गुरु तुकोबाराय सुंदर विवेचन मांडतात. कन्या सासुऱ्यासी जाया, जशी ती मागे मागे वळून वारंवार पाहते, धावत येते आईच्या गळ्याला मिठी मारून कडकडून त्या ठिकाणी धस धस रडते. त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या गोष्टीला जसं लौकिक मानता येत नाही, त्याप्रमाणे गवळणीच्या भावाला सुद्धा त्या ठिकाणी लौकिक मानता येत, मानू नये किंवा लौकिक धरू नये. नो हे बरा लौकिक आता कैसी जाऊ घरा, नो हे बरा लौकिक. आणि तुकोबाराय म्हणतात, किती आता कुणी काही म्हणू द्या, किती कुणी काही म्हणलं तरी मला आता फरक पडत. सपोज एखाद्या तरुण मंडळातल्या एखाद्या व्यक्तीनं माळ घातली, त्याचे मित्र जवळ येतात, का रे तुझ्या गळ्यात माळ दिसायला लागली, अंजलीताईने आला आणि परिणामच केला वाटतं तुझ्यावर, नाही का? आहे की नाही? तुझे खाय प्यायचे दिवस आता काही माळ घालायचे दिवस आहेत का? मग म्हातारपणी घालावं. दंताळवाडी ओस नागपूर लाईन चालून कानपूर लाईन बंद झाले, तेव्हा माळ घालून उपयोग आहे का? मग माळ घालून उपयोग नाही. त्यांना म्हणलं ना किती म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्याला म्हणता येत नाही. ते म्हणते आले लांब याम याम आले 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 कुतन कुतन आले आले. एकदाच येऊन ह्याला घेऊनच जा, घेऊच नको. बरं एवढ्या थांबलं नाही. ती एक आजोबा माझ्याकडे आले, म्हणे ताई आता लई झालं गड्या, लई नावं ठेवता तुम्ही आम्हाला, म्हातारपणी व्हाय ना आता भजन आम्ही करणार म्हणजे करणार, शिकवा बरं एकदाच आम्हाला. मी म्हणलं हरकत नाही, एक तास उरला खटवांगरा यासी भाग्यदशा त्याशी प्राप्त झाली, हरकत नाही शिकून टाकू म्हणे. म्हणा विश्वमाऊली ज्ञानोबारायच्या हरिपाठातील सुंदर अभंग म्हणलाय. म्हणलं म्हणा, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. ते बिचाऱ्यानं म्हणायला सुरुवात केली, म्हणे माय जगात, आणि बाप बघून येत. देवाला जागाच नव्हती वाटते कुठेच. म्हणलं नीट म्हणा बाबा. मग मी आरती म्हणली. म्हणलं अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी, आरती ज्ञान राजा. बाबांनी म्हणायला सुरू केली, अवतावर पांडू. देव रानातच आहे ना अवतावर. म्हणलं म्हणा, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे,
बाबांनी म्हणायला सुरुवात केली, 3 दिवस जायचे परभणीचे ससे. बाबा काय बाबा म्हणलं काय उपयोग आता करून. नाही नाही बाई म्हणे सोप्यातला सोपा अभंग सांग, मी निश्चित म्हणणार म्हणले. म्हणलं सोपा लय आठवलं वाडवळून, मग आठवलं मला अभंग. गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आता एवढं सुरात नाही म्हणले त्याने, पण शब्द मात्र सोपे होते. म्हणे दात दाडा दात पाडा. मी म्हणलं दाड सुद्धा ठेवू नका, सगळेच काढा, सगळंच काढा. काय उपयोग आहे. जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत पारमार्थ केला पाहिजे आणि कुठलीही गोष्ट मनामध्ये भीती बाळगली नाही पाहिजे. एकदा का सद्गुरु सोयरा झाला मात्र त्यावेळेस आमच्या एका ताईनं खूप सद्गुरु विषयी भाव सुंदर मांडला होता. ऐराणी भाषेमध्ये आहे पण म्हणून दाखवते, खूप सुंदर भाव आहे. कोणले काय बी म्हणू दे ना हो दादा, कोणले काय बी म्हणू दे ना, मला भजन करू दे ना. कोणले काय बी म्हणू दे ना, मला भजन करू दे ना. कोणी म्हणे भोताटकी, कोणी म्हणे भानमती. भगवंताच्या नामामध्ये वेडा झालं. लोक म्हणतात अंजलीने वेळ लावले का, रोज उठले निघाले हरिपाठाला, रोज उठले निघले का थेला, वेळ लागले का तुला. गवळणीच्या सासू सुद्धा त्यांना म्हणायच्या, वेडी झालीस का वेडी, काय करतेस पुढे बघ. कपाळाला काजळ लावले, डोळ्यामध्ये कुंकू भरले. हा कोणी म्हणे भूताटकी, कोणी म्हणे भानमती. कोणी म्हणे भूताटकी, कोणी म्हणे भानमती. ऐका बरं, बरेच लोक म्हणतात ताई तुम्ही नेमकं प्रकार काय करता. एखाद्याला फरक पडून जातो, जादू टोना नव्हे बरं. हो दादा कान देऊ नाही का ताई. देवने कृपा करे से ना, मला भजन करू दे ना. देवने कृपा करे से ना, मला भजन करू दे ना. बरेच लोक म्हणतात ताई तुमचा शब्द बोलला खरक होतो, एखाद्याला फरक पडतो. नाही भूताटकी नाही, भानामती नाही. हे काय, देवने कृपा करे से ना, मला भजन करू दे ना. ज्या दिवशी त्याच्या नामाचा छंद घेतला ना, त्या दिवशी समजून जावं आता आपल्याला कोणाची भीती राहिली. कोणले काय बी म्हणू दे ना, मला भजन करू दे ना. कोणी किती ओरडलं. माझे वडिलांचे गुरुबंधू सुंदर सांगायचे, पण लक्षात ठेवा माळ घालणाऱ्या व्यक्तीने बिना माळ करायच्या टोळीत जाऊ नये. काय, एखादं पेटलेलं लाकूड असू द्या आणि त्याच्यावर 2-4 ओली लाकडं येऊन पडल्यावर काय होतं, ते पेटत नाही, ते नुसतं जाग्यावर धुपत. तुमच्या इकडे काय म्हणतात, दुपतच म्हणतात की. त्याने बाजूला थांबावं. तुला पीठ वाटलं तर पीठ, नाही तर तिकडं धडा धडा जळ, पण आमच्यापाशी काही येऊ नको. नाही तर ते ह्याला इजवायचा प्रयत्न करत. आपल्या वाळलेल्या लाकडामध्ये माळकऱ्याच्या संगतीमध्ये, कोणाच्या संगतीमध्ये जायचं, संताच्या संगतीमध्ये. कोणी किती सांगण्याचा प्रयत्न करू द्या, एकदा संताच्या संगतीमध्ये गेलं त्याच्या छंद लागल्याशिवाय राहत नाही. मग कोणी किती घरी जाऊन सांगू द्या, पारकी असी किती पारक्याने सांगू द्या, हे तुमचा असा लेकराने माळ घातली, त्याचं बघा जरा, खाया पियाचा दिवस आहेत आता, एवढं तरण ताटं लग्न बिग्न व्हायचंय, बायको बिना माळकरी भेटली तर तिला माळ घालू आम्ही, तुम्ही कशाला काळजी करता, है की नाही. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना, तिला बदलण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, किती कोणी किती काही वरडू दे, मात्र पेटलेल्या लाकडाने ओल्या लाकडापाशी जायचं नाही.
एवढा विचार करायचा. एकदा वल्या लाकडामध्ये गेले, हे इजल्याशिवाय राहत नाही. बरं इजलत बी नाही नीट, नुसतं दुपत. हे खरं आहे का खोटं आहे? होय, गुरु करायचा खरं आहे का खोटं आहे? बरं कोणता करावं नेमका? हे वारकरी संप्रदायाला करू का दत्तनाम करू? कोणता करू? त्याला त्याच्यासाठी माझं उत्तर आहे खरं. दत्तात्रय महाराजांनी गुरु किती केले? किती केले दादा? 24. हा, आपण 2-4 केले म्हणून काय फरक पडतोय? ते केल्यानंतर हे करायचं. मी म्हणत नाही तुम्ही 24 गुरु करा. 24 गुरूंच्याकडून एक ज्ञान प्राप्त करून घेतलं म्हणजे 24 गुरु झाले. पण सद्वस्तूची प्राप्ती करून देणारा एकच गुरु असतो. लक्षपूर्वक ऐका. जे निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख करून देतो ना, ते एकच गुरु. जो अविनाशी तत्व आहे त्याची ओळख करून देणारा तो सद्गुरु. सच्चित आनंदाची प्राप्ती करून देणारा सद्गुरु. आणि तो सद्गुरु जीवनामध्ये आल्यानंतर मग कोणी कितीही काही म्हणू द्या, कोणी कितीही आपल्याबद्दल वाईट विचार करू द्या, त्याच्याशी घेणं देणं आपल्याला नाही. अजून दुसरं पुढे जाऊन सांगते. गावामध्ये हत्ती चाललेला होता. 2 हत्ती होते सोबत. आणि गावातले कुत्रे लई भोकायला लागले. तसं होतच बरं का. हत्ती आला, महाराज मंडळी बघितली की म्हशी उड्या मारतात. त्यांचं म्हशींचं महाराज लोकांचं लई वाकडं असतं. झेंडे बघितले की उड्या हाणतात त्या. तसं हत्ती बघितली की कुत्रे उगव भो 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 चालू होतं त्यांचं. कारण ते लई मोठं दिसतं ना, ह्याला वाटतं मी का होईन तेवढा, आहे की नाही? त्याला वाटतं मी का होईन. पण बुकून होणार आहे का? सूर्यकाठ बघून थुकलं म्हणजे तुका आपल्या जागा पडत असतो, आहे की नाही? बुकाय सुरुवात केली. त्याचा मित्र होता ना हत्ती, ते म्हणे लेच कुत्र भोकत्यात, बघ ना जरा त्यांच्याकडे एखादे फाईट बीट मार. ते म्हणे अजिबात नाही. कुत्र्याकडे बघितल्यानंतर कुत्र्याचं डिमांड वाढत असते. कुत्र्याकडे वळून पाहायचं नसतं हत्तीने. विठाला विठाला ज्याला भुकायचं त्याला भुकू द्या, आपण त्याचं शिकूच नाही. असं प्रमाण आहे. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. अगदी राईट फाईट. आता आली खरी फुल जिओची रेंज. 2-3 दिवस नव्हतीच. विठाला विठाला कुणाला भुकायचंय कुणाला सांगायचंय त्याला सांगू द्या. आपण मात्र त्याच्याकडे कान द्यायचे नाही. जगद्गुरु तुकोबराय 2य-3य चरणामध्ये सांगतात. पारखियासी सांगता गोष्टी, 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 सांगता गोष्टी घरची कुटी खातील. घरचे म्हणणार आहेत का आमचा पोरग वाईट झाला मळ घातल्यावर? नाही म्हणणार. काही करू शकत नाही. तुम्हाला किती बोंबलायचे ते बोंबला.
पारकी असे सांगता गोष्टी लक्षात ठेवा. माळ घालणार हो, कोरोना येऊ नाही तर कुठला भयानक रोग येऊ, गळ्यामधली माळ काढायची आणि जर काढला तर फसला म्हणायचं. हा त्या ठिकाणी वाघ किती दिवसाचा उपाशी असू द्या, वाघ किती दिवसाचा उपाशी असला म्हणून तेव गवत खात नसतो. खातो का तेव गवत? आणि जर गवत खाल्लं तर ते शिळीची अवलाद म्हणायचं, आहे की नाही? वाघ गवत खात नसतो. विठाला विठाला पारकी असे सांगता गोष्टी घरची कुटी खातील. आता किती जणांनी माझ्या घरी जाऊन सांगितलं तरी गवळण म्हणते मला त्याचं काही देणं घेणं नाही. मेरी लगी हो मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत की दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. काही जगाला माहितीये माझं आणि त्याचं काय नातं आहे ते, नाही का? एकदा का ते नातं जुळ. बिना माळ करायला काय माहिती, माळ घातल्यानंतर किती आनंद असतो ते, हा किती आनंद असतो याच्यामध्ये, त्याला काय माहिती. जो भक्ती मार्गामध्येच आला नाही तर देवाचा पत्ता विचारता काय? विठाल विठाल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे पहा आता कोणाची भीती बाळगू नका. आमची मुक्ताबाई तर म्हणते मी त्या भगवंताच्या नामामध्ये येडीच झाले आणि आता कोणाचं टेन्शन नाही. लोक म्हणतात माणसात राहील नाहीत, माणसं ती बोलतेच येडी झाले. गावात एक कुत्र राहिना सगळे मंडपाकडे जातात. पण मुक्ताबाई म्हणते असं बा आम्हा पसू नका काही, आम्ही माणसात नाही. आता माणसासारखे आम्ही राहिलो नाही, कोणासारखे झाले? देव पहावयासी गेलो, वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावी गेलो गेलो, वेडियाच्या गावी गेलो, वेडियाच्या गावी गेलो. वेडा झालो वेडा वेडा झालो वेडियाचा गावा गेलो. मी तर सांगत असते, माझी एक मनच आहे, एक नकटा दोन नकटे सब नकटो का मेला. एखादा बिनमाळकरी आला माझ्यापाशी, ओ बी बन गया मेरा चेला. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आता कोणीही काही म्हणू द्या. आणि शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे निवांत राही, 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 तुका म्हणे निवांत राही. पाहिले पायी
शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे निवांत राहे पाहिल पाहे परतून. आता एकदा तो सद्गुरूच्या चरणाला लागलायस, एकदा तू त्या भजनाच्या नामामध्ये तल्लीन, आता मात्र कोणाचा विचार करू नको. म्हणून तू सतत त्या भगवंताचं नामस्मरण कर. कसं? विठोबा रखुमाई जरा जोरात वाजा. जाऊ दे, आपल्याला काही नाही घडलं पण एवढ्या लेकरांच्या तरी बघायला भेटते नाही का. विठाला विठाला तुकोबाराय म्हणतात हे पहा, तुका म्हणे निवांत राहे पाहिल पाहे परतोनी. घर बांधतो आपण काबाड कष्ट करून, रात्रंदिवस काबाड कष्ट करून घर बांधतो आणि शेवटी म्हातारपण येतो पण सुनन लेकरच राहतात. आपलं राहण्यासारखं त्यात राहतच नाही, आहे का नाही. कोणी किती काही प्रयत्न करू द्या नाही का, त्याच्याकडे लक्ष मात्र द्यायचं नसतं. विठाला विठाला म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे निवांत राही पाहिल पाहे परतोनी. आता कैसी जाऊ घरा नोहे बराहा लवकिक. अभंगाचा ज्याप्रमाणे बुद्धीप्रमाणे विवेचन करता आलं त्याप्रमाणे केला. आता काल्याच्या कीर्तनाची मर्यादा आहे अगदी 15 मिनिटामध्ये चरित्र आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं उच्चारायचंय. कुठलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे 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 केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी केले देव गोकुळी केले देव गोकुळी गोकुळी काल्याची मर्यादा आहे. किती लांब फिरलं तरी काल्याचा प्रसंग सांगावाच लागतो. कुठला? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी रांगत गोधने. राखीत तसे कुठून कुठपर्यंत गोकुळातलंच फक्त चरित्र सांगावं लागतं. पण बिना जन्माला आणता गोकुळातलं चरित्र तरी कसं सांगता? मधून आज ठळक ठळक बातम्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा जन्म पाहायचा आहे. पृथ्वी माता भगवान परमात्म्याकडे गेली. आता ह्या पापाचा भार मला सहन होत नाही भगवंता, आता तुम्ही अवताराला आला पाहिजेत, तुम्ही आता अवतार घेतला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात काळजी करू नको, मी अवतार कार्याला येणार आहे. वसुदेव देवकीच्या घरी, वसुदेव देवकीच्या उदरी, कंसाच्या कारागृहामध्ये भगवान परमात्मा अवतारा आला. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. अवताराला आले आणि आल्यानंतर आपल्या पित्याला सांगतात मला इथं ठेवू नका, मला घेऊन कुठं चला? नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. पुढे सांगतात ऐका, माया उपजली तेत मज ठेवी आणि येत. नंदाच्या घराला, मजनेही गोकुळाला. द्रवीभूत वसुदेव जे झाले, वसुदेवाने भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये ठेवलं आणि उचललं. उचलीला कमळापते, उचलीला कमळापते, उचलिला कमळापती, उचलिला कमळापती. बंधने पायीची गळते, बंधने पायीची गळते. पायीची बंधने गळती, पायीची बंधने गळती. उचलीला कमळापती, उचलीला कमळापते. उचलिला कमळापती, उचलिला कमळापती. भगवान परमात्म्याला जेव्हा आपण हृदयामध्ये जागा देतो ना, जेव्हा तुम्ही धर्म मंडपामध्ये येऊन बसता, तेव्हा मात्र संसाराची बंधन आपोआप गळून पडतात, घरचा विसर पडतो. त्याचप्रमाणे प्रतीक रूपाने भगवान परमात्मा सांगतात, ज्यावेळेस मला उचलून घेतलं ना वसुदेवांनी, तेव्हा पायातले बंधनं मात्र गळून पडली. उचलीला कमळापती, बंधने बाईची गळती. भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतलं आणि निघालेले आहेत. एका पाठोपाठ 7 दरवाजे उघडले, पहारेकरी झोपी गेले आणि वसुदेवजी मात्र मथुरा नगरीच्या कंसाच्या कारागृहातनं बाहेर पडले. आकाशामध्ये कडकड विजा चमकतात, मंद मंद असा पाऊस पडत आहे आणि तशाच वातावरणामध्ये वसुदेवजी त्या ठिकाणी यमुना मैयाच्या तीरावर आले. यमुना मैया दुथडी भरून वाहते. वसुदेवजी विचार करतात पहिल्या तीराला जावं कसं, पण काही असो भगवान परमात्म्याला पहिल्या तीराला नेऊन पोच करायचे. म्हणून पाण्यामध्ये प्रवेश केला. भगवान परमात्मा म्हणतात, हे बघ मैया, माणसाची जातच अशी आहे, जोपर्यंत गळ्याला पाणी लागेल तोपर्यंत काही करणार नाही, पण एकदा का नाका तोंडात पाणी गेलं, विठ्ठल विठ्ठल एकदा का नाका तोंडात पाणी गेलं तर माकडीन डोक्यावरच लेकडू काढते आणि पाय. भगवान परमात्म्यानं आपला पाय बाहेर केला, यमुना मैयाला दर्शन दिलं. पुरा चालला चाट त्यासी लावीला गोष्ट, त्यासी लावीला गोष्ट, त्यासी लावीला गोष्ट. पुरा चालला चाट, लावीला
यमुना मैयाला दर्शन दिल्याबरोबर यमुना मैया दुभंगली वसुदेवजी भगवान परमात्म्याला घेऊन गेले, नंद बाबांच्या स्वाधीन केलं. माया जन्माला आली होती तिला घेतलं आणि परत इकडे नगरीमध्ये मथुरा नगरीमध्ये आले. आता कंसातलं गणित आपण सोडवायचं परत सोडू, आता सोडवायची गरज नाही. म्हणून आता गोकुळातलं वातावरण पहा. मुलगी झाली म्हणून यशोदा मैयाने तिच्याकडे पाठ करून झोपली होती आणि तिचं बाळणपण करण्याकरता ननंद यशोदेची ननंद नंद बाबाची बहीण सुनंदा आली होती. तीही मुलगी झाली म्हणून झोपी गेली होती. पण जसं भगवान परमात्म्याला ठेवलं तसं भगवान परमात्म्याने रडायला सुरुवात केली. रडते माझे बाळतणे समजावी तर राहीना, रडते माझे बाळतणे समजावी तर राहीना, रडते माझे बाळतणे समजावी राहीना, रडते माझे बाळतणे समजावी नाना पारी समजावी ते मागला ते खाया देते, अनापारी समजावी ते मागिला ते खाया देते, हे थापटोनी निजवी ते हालवी ते रे बाळला, रडते माझे बाळतणे समजावी ताराईना, रडते माझे बाळतणे समजावे ताराईना, रडते माझे बाळतणे समजावी ताराईना, राधे रडते माझे बाळतणे समजावी ताराईना. भगवान परमात्म्याने रडायला चालू केलं आणि रडायला सुरुवात केल्याबरोबर सुनंदा उठली आणि सुनंदेने पाहिलं गडबडीत तर माझ्याकडून मुलगी बनवून बघण्यात आली नव्हती ना, आणि हा तर मुलगा आहे. जी ओरडत सुटली, अख्ख्या गोकुळ नगरीमध्ये वार्ता पसरली. ही गवळण त्या गवळणीने सांगते, ती गवळण त्या गवळणीने सांगते. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला, हे गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, म्हणती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, एक धावे की पुढे ताटी वाटी सोडवडे, एक धावे की पुढे ताटवाट सुटवडे, एक धावे की पुढे ताटी वाटी सोडवडे, एक धावे की पुढे ताटवाट सुटवडे. म्हणून म्हणती हो म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. सुनंदेला गोकुळातल्या गवळणी म्हणतात, ए सुनंदा का रडते, काय झालं? सुनंदा म्हणते, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मग गोकुळामध्ये मात्र ढोल ताशे नगारे बाजू लागले. ही त्याला ती त्याला. त्या ठिकाणी एक धावे एकी पुढे ताट वाटी सुंटवडे. आपल्या राजाला मुलगा झालाय म्हणून अख्ख्या नगरीला गोकुळ नगरीला आनंद झाला. गुडिया तोरणी कथा करती कथा गाती गाणे. नवे नवे माझी जनाबाई सांगते, मी सुद्धा नंदबाबाच्या घरी हेल घातला. हेल घालणे म्हणजे डोक्यावरती आडाचा हंडा भरून पाण्याचा घेणे आणि नंदबाबा ज्याच्या घरी लेकरू जन्माला आले त्याच्या घरी नेऊन त्याच्या दारात त्याचं सड सामर्जन करणे, त्याला म्हणतात
हेल घालली ऐशी गलबल झाली दासी जनी हेल घाली नवे नवे नंद बाबाच्या वाड्याला दर्शनासाठी पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली समोरची जाणारी गवळण तिला मागल्या येणारी गवळण विचारते का ग नंदाचं लेकरू कसं आहे दिसायला ती म्हणते सावळा देखियाला नंदाचा सावळा देखियाला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखियाला नंदाचा सावळा देखियाला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा तेरे आनंदाचा पुराला तेरे आनंदाचा पुराला सावळा देखियाला नंदाचा सावळा देखियाला नंदाचा तेरे आनंदाचा पुराला तेरे आनंदाचा पुराला सावळा देखिला गवळण म्हणते दुसऱ्या गवळणीला लाग मी पाहिला त्याचं रूप इतकं सुंदर आहे माझा आनंद मात्र गगनामध्ये मावत नाही नवे नवे पुढे जाऊन गवळ म्हणते पाहिला पाहिला नंदाचा नंदन आणि त्याने माझं मनच त्या ठिकाणी वेधून घेतलं तेने वेधी आले मन तेने वेधी आले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिलं मी आता भगवान परमात्म्याला आणि माझा मात्र आनंद त्या ठिकाणी द्विगुणित झाला अशा नंदाच्या वाड्यावरती रोज येऊ लागल्या आता हळूहळू भगवान परमात्मा हळूहळू रांगायला सुरुवात केली तळवे तळहात टेकीत डाव्या गुडगान रांगत रंगणी रंगणात तोम्या देखिला साजणी हळूहळू भगवान परमात्मा मोठे व्हायला लागले होते पायाने रांगतात डाव्या गुडगाने रंगतात दोन्ही तळहात भूमी मातेला आशीर्वाद दिला मैया मी तुझ्या रक्षणासाठी आलो थोडा सबर कर आता तुझ्यावर भार झालेला आहे तो मात्र मी आता नष्ट करणार आहे म्हणून दोन्ही हाताने पृथ्वी मातेला आशीर्वाद दिला विठाला विठाला आता हळूहळू भगवान परमात्मा भिंतीला धरून चलू लागले यशोदा मैया रोज भगवान परमात्म्याचा सुंदर शृंगार करते मोर मुकुट पितांबर शोभे कुंडल झलकती कानी रे मोराचा मुकुट डोक्यावरती परिधान केला कमरेला पिवळा मेखला त्या ठिकाणी बांधलेला आहे पितांबर पिवळा घातलेला आहे पायामध्ये बाळ छुम छुम करत असे बांधलेले आहेत आणि आता बलरामजी भैया आणि भगवान श्रीकृष्ण गोकुळांच्या गलीमधून फिरतात छुम छन न न न पायी वाजती पैंजन छुम छन न न पायी वाजती पैंजन अगदी छुम छुम असा
पायातल्या पैंजणांचा आवाज येतो आणि त्या पैंजणाच्या आवाजानं गोकुळातल्या गवळीन घरामधून बाहेर येतात आणि विचारतात, का ग सखी, हे कोणाचं लेकरू आहे? किती सुंदर आणि गोंडस दिसते. सावळ्या वाणाचं बाई हे पोर कोणाचं? मलपत मलपत चालत ग बाई बाई, मलपत मलपत चालत. अगदी बारीक पावले टाकत चालत आहे. कोणाचं लेकरू आहे? गवळीनी म्हणतात, ते नंद बाबा आणि यशोदा राणीचा मुलगा आहे, त्यांचा मुलगा आहे. आणि गवळणी मात्र भाव विभोर होऊन भगवान परमात्म्याला पाहतात आणि चित्तामध्ये त्याला साठवतात आणि मनोमन प्रार्थना करतात, प्रभू कधी येताल आमच्या गरीबाच्या घरी? नाही का, एखादा महात्मा गावामध्ये आला तर गरीबातल्या गरीब व्यक्तीची अशी इच्छा असते, आमच्या घरी कधी येते महाराज? आमचं गरीबाची असली झोपडी आहे की नाही, महाराजांनी यावं अशी अपेक्षा आहे. पण संताला फक्त गरीबाची झोपडी आवडते बरं का, लक्षात ठेवा. मोठ्याचा महाल नाही आवडत, नाही का. सगळे संताला सारखे असतात. तसे भगवान परमात्मा म्हणतात, गोपिकांनो काळजी करू नका, दही दूध तूप लोणी चोरी करण्याच्या माध्यमातून मी तुमच्या घरी येईन. विठाला विठाला. हळूहळू भगवान परमात्मा मोठे झाले. गावामध्ये टोळी निर्माण केली. पेंद्या वरद्या बकोड्या सुदामा अशी आपली मित्रमंडळी जमा केली. पण भगवान परमात्मा पाहतात, का रे तुम्हाला घरचे खाऊ देत नाहीत का? दही दूध तूप लोणी तुम्ही असे उदबत्ती पहिलवान कस काय? आमच्या राजू महाराज सारखे काजू बदाम कमी पडायले असे उदबत्ती पहिलवान कस काय? ते म्हणे, खल सांगू का कृष्णा? त्यातलं बोबडं म्हणते, खल सांगू का कितना? सगळं दही दूध तूप लोणी तिकडं खाऊन सकाळ जातं ना, आम्हाला फक्त ताकाने भलत्या डेऱ्या झाल्यात आणि हातपायाच्या काड्या झाल्यात. ढिरी वाड्या आणि हातपायाच्या काड्या अशी अवस्था झाली. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नका, यार तरी यारे लागे, अब घे माझ्या मागे मागे, आज दे तू पोट भरी पुरी म्हणाल. काळजी करू नका, काही घेऊन या, पण येताना मात्र सामग्री घेऊन या. आपल्याला चोरी करायची ना, नाहीतर लढण्यासाठी जायचं आणि तलवार घरी विसरून यायचं, असं काही करू नका, नाही का. आपल्याला चोरी करायला जायचं ना, त्याच्यासाठी 6 महिने लागेल. काय लागन? वस्त्रगाळ केलेली माती आणा. रानातले सराट्याचे काटे कळतात का तुम्हाला? महिला मंडळ खुरपतात आणि येतात ना, आहे की नाही. कशी बसाताई तुम्ही? 2 पायावर बसू खुरपायला निंदायला, आमच्या इकडे खुरपायला म्हणतात. तरी ते टोचणार म्हणजे टोचणारच. आणि असा दुखते 2-3 दिवस दुखते. ते दळ काटा नसते त्याच्यातून, काहीच नसते, मात्र दुखते बकळ, आहे की नाही. त्याला सराट्याचा कुण कसा बी पडू द्या, त्याचं एक टोक वरतीच असतं. त्याला सराट्याचा काटा म्हणतात. सराट्याची काटे घेऊन या. दुसरे सांगितले, यमुना मैयाच्या पात्रातले गोल 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 खडे घेऊन या. अनेक सामग्री सांगितले. त्यातलं ते बोबडं पुढाले, कितना कशाला रे हे सगळं, कशाला पाहिजे? म्हणे, एखादी गवळण जर आपण पकडू गेलं नाही आणि एखाद्या वेळेस पकडले गेलो किंवा धावत मागं आली तर तिच्या डोळ्यामध्ये वस्त्रगाळ केलेली माती फेकून द्यायची. ती बसन डोळे चोळीत आपण जायचं पळून. ते म्हणे, ती जर चष्मा घालून आली तर? कृष्ण म्हणे, काळजी करू नको, हातामध्ये सराटे आहेत ना, ते द्यायचे फेकून. ती म्हणे, चप्पल घालून आली तर? म्हणे, ते गोटे आणलेत ना तू यमुना मैयाच्या पात्रातले गोलखडे, ते द्यायचे पाटे पायाखाली टाकून, ते घसरून पडन तेवढ्यात पळून जायचं. ती म्हणे, काठी टिकवीत आली तर? तो म्हणे, तवर तू काय झोपला गेला असतील काय, पळून जायचं. विठाला विठाला. चोरीचा बेत लागला. गोकुळामध्ये घरोघर चोऱ्या करायला सुरुवात झाली. अगदी गवळणी त्रस्त झाल्या आणि यशोदेपाशी यावं. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ना, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ना, यशोदे ग तुला येईल राग.
यशोदे सांग तुझ्या बरं कृष्णाला त्रस्त त्रस्त गवळणी झाल्या. यशोदेकडे गाराणं घेऊन येऊ लागल्या. भगवान श्रीकृष्णाला यशोदा मैयाने शिक्षा लावली, उकळाला बांधलं. कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरला कुणाच्या जाऊ नको. आली गवळण कपटी राधा, तिच्या संगे कधी जाऊ नको. कृष्णा तुला सांगते बरं, आता कोणाच्या घरी जाऊ नको. मात्र भगवान परमात्मा ऐकायला तयार नाहीत, तरी चोरी करतात. एक गवळण त्रस्त झाली आणि यशोदेकडे आली. ए कृष्णा, पट्ट्या वाघिणीच्या घरी येऊन पहा, तुला नाही पकडून दाखवलं तर नाव बदलून ठेवू विशाखा. विशाखा गवळणीने चॅलेंज केलं भगवान परमात्म्याने, नजरेनंच खुणवलं भगवान परमात्म्याने. कर की इशारो, इशाऱ्यानेच सांगितलं, घ्या रे हिचा म्हणे घर नंबर लिहून, आज हिच्या घरी कार्यक्रम आहे म्हणे. घेतला लिहून. पण त्या दिवशी पकडू नाही, तिने भगवान परमात्म्याला पकडलं. आता म्हणली कसा माझ्या जाळ्यात आला, आता चाल यशोदेकडे. कृष्णा चाल यशोदेकडे. हाताला धरलं निघाले. तेवढ्यात पती नेमका 12 वाजता आलेला होता, दुपारी 12 वाजता. आणि 12 वाजता दिवसा गेलो होतं चोरी करायला. 12 वाजता घरी आला. ते म्हणे अगं जाऊ दे, सोड त्याला, नाही तू पकडू शकणार, लई नटकट आहे तो. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव टकडा, देव एका पायाने लंगडा. लई चतुरेचू, सोड त्याला. तिला वाटलं तिचा आनंद असा गगनामध्येच मावत नव्हता. तिनं मालकाकडे पाहिलं नाही. चाल कृष्णा यशोदेकडे, आज तुझ्याकडे पाहतच म्हणे. ती म्हणते ना सारखी, नाही माझ्या कृष्णानं खोड केली, आज मात्र तुला यशोदे पुढे. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने संधी साधली. आपला हात सोडला आणि तिच्या नवऱ्याचा हातात हात दिला आणि हे दुसऱ्या गल्लीनं जाऊन घरी पोचलं. मैयाच्या निरीला हात लावून म्हणते, निरीला हसडते, मैया मला कडे उचलून घे. यशोदा मैया म्हणते, झाली काय तुला नेमकं, नाही उचलून तर घे मला, कडे घे. तेवढ्यात हे मिरवणूक आली दारात. सगळीकडे गलबला, ए यशोदे बाहेर ये. हिने जवळजवळ नंदाच्या वाड्यापर्यंत उचलं, महाग काही वळून पाहिलं नव्हतं. भगवान श्रीकृष्णाला कडे घेऊन यशोदा मैया बाहेर आली. तिनं टपकन पाहिलं. ती म्हणते, काय ग काय तुझं म्हणणं आहे? माझं म्हणणं काही नाही म्हणे, माझं म्हणणं तुझ्या कडेवर आहे. तिने महाग वळून पाडले. म्हणजे तुम्ही कवा? म्हणे घरापाशीच. मन मोहिले रे मन मोहिले, हरी तुझ्या मुरलीचा पायी रे, देवा तुझ्या मुरलीचा पायी रे, मन मोहिले रे मन मोहिले. त्रस्त गवळणी झाल्या. एक गवळण तर गोकुळ सोडून निघाली. बैलगाडी झुपली. गोकुळाच्या बाहेर बैलगाडी गेली. बैलगाडी गेल्याबरोबर आज म्हणला नवरदेव, म्हणला तिचा, आज गोकुळात राहायचं नाही, काही केला गोकुळाच्या बाहेर सोडायचं. नंदाच्या कार्ट्यानं त्रस्त त्रस्त केले, आता थांबायचं नाही इथं. बैलगाडी झुपली. पत्नीला त्याच्यामध्ये ठेवलं. पण काही अंतरावर गेल्यावर त्याला बाह्य दिशेला जायचं होतं. त्यानं गाडी थांबवली आणि बाहेर दिशेला गेलं. तेवढ्यात हे गोकुळाचा मुलगा, नंदबाबाचा मुलगा आला ह्याचं रूप धरून. घेतली बैलगाडीचं दाव हातामध्ये, रिटर्न टन. असू दे, जाऊ दे, लेकरू येते, करतच असतं चुका, करतच असतं चुका, नाही का. आणि गाडी ओढवली, तिला समजूत घातली आणि घराकडे आली. हे बी रिटर्न घराकडे आले. कुठं गेली बैलगाडी माझी म्हणून घराकडे आले. दोघांची भांडणं झोपली. हे म्हणतंय माझी बायको, ते म्हणतंय माझी बायको. भगवान श्रीकृष्ण त्यांनी पण त्याचंच रूप धरलं होतं ना गवळ्याचं. आणि हे भांडणं नंदाबाबाच्या वाड्यावर गेली. नंदबाबांनी ओळखलं आपल्या कृष्णाचीच ही खोड आहे म्हणून. भला मोठा खड्डा खाणला आणि सांगितलं, ह्या कडापासून त्या कडापर्यंत जे उडी मारी त्याची ही बायको. दोघांनी होकार भरला. ते खड्डा जे बघितला तिच्या नवऱ्याने म्हणला, मी पडतो बाबा ह्याच्यात, माझी नाही बायको समजा, मी काही ह्याच्यातनं उडी मारायचो नाही. नंदबाबा म्हणले, तुझी बायको घेऊन जा, तूच हिचा नवरा आहे. भगवान परमात्म्याच्या कानाला धरलं ना असं पिरगाळलं नंदबाबाने. कृष्णा लय झाल्या खोड्या, आता बास कर. खोड्या करू नको माझे बाबा,
बाबा खोड्या करू नको माझे बाबा. यशोदा मैया म्हणते असं तसं ऐकणार नाही. आता ह्याला काय करू आपण, शाळेमध्ये घालू. शाळा म्हणजे काय, गायी चारण्याकरता नंदगावामध्ये जाणे. म्हणून गायी सोडल्या गोट्यातल्या नंदबाबांनी भगवान श्रीकृष्णांच्या स्वाधीन केल्या. जा गायी चारण्याकरता नंदगावामध्ये भगवान परमात्मा गेले. सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे गोपाळाओ आता आपल्याला गायी चारण्याकरता कुठं जायचं आहे, त्या ठिकाणी नंदगावामध्ये. सगळं गोपाळ नंदगावामध्ये गायी चारण्याकरता गेले. सुंदर अशा गायी वनामध्ये सोडल्या. सुंदर अशी बासरी आधारावरती धरली. भगवान परमात्मा आधारावरती वेणू छेडतात आणि वेणूच्या आवाजामध्ये संत अशा गायी सगळ्या प्रांगणामध्ये सगळ्या वनामध्ये चरतात. अधरी धरुणी वेणू वेणू वाजवेला कुणी नेनो. प्रातकाळी तो वनमाळी घेऊन जातो धेनो. अधरी धरणी वेणू वेणू वाजवेला कुणी नेनो. गायी चरण्याकरता सोडून दिल्या. संत गायी चरतात याचा लक्षामध्ये वेध घेतात. सगळ्या गोपाळांनी यमुना मैयाच्या पात्रामध्ये खेळ मांडला. कोणते कोणते खेळ मांडले तर सुंदर असं वर्णन केलं नाही का. विटी दांडू, हमामा, हुतुतू, हुमरी, नवे नवे भवऱ्यासारखा सुद्धा खेळ सुंदर प्रकारे खेळा. खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा. आता खेळ भवरा ग बाई भवरा. या या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा नवरा. खेळ भवरा ग बाई भवरा. आता खेळ भवरा ग बाई भवरा. बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा. अबकत बकती बक बोरा तिगुण खेळ मांडो. 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 खेळ बिटी दांडू आता खेळ बिटी दांडू. 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 अब वा वा वा. एक थोडक्यात उत्तरे द्या नाही का, असं एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे. हुतुतू, हमरी, हो, हमामा, विटी दांडू असे अनेक प्रकार खेळ. आणि खेळता खेळता भगवान परमात्मा सोबत गोपाळ मात्र आता थकला ना तुम्ही. एक वाजून गेली पोटाला तरी काय म्हणायचं आता, आहे का नाही, बरोबर आहे ना. गोपाळ म्हणतात खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे सुख. भगवान परमात्मा आता बस, आता मात्र पोटामध्ये काव काव कावळे ओरडायला लागले. आता मात्र खेळ बस. आता आना शिदोऱ्या, ज्याची जशी असल तशी फाटकी कुचकी कशी असेल तशी भगवान परमात्मा आना म्हणतात नाही का. एकदा भगवान परमात्मा सुरुवातीला म्हणतात जैसी माझी आहे तैशा परी लाई, जशी माझी आहे तशी आना.
त्यावेळेस गोपाळ म्हणतात आमच्या गरीबाच्या घरी कुठलं दही दूध तूप लोणी. भगवंता जशी असन तशी मान्य करून घ्या. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा गोल रिंगण आखतात आणि सगळ्यांच्या शुद्रा त्या ठिकाणी एकत्र केल्या. आणि आता भगवान परमात्मा मात्र काला करतात. एक त्या घास त्या मुखामध्ये घालू लागलेले आहेत. विठाला विठाला आणि सुंदर असा काला त्या ठिकाणी भगवान परमात्मा करतात. दोघ जण या चला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश विठ्ठल जय जय विठ्ठल
आवाज वाढवा. सगळ्यांनी जागेवरती खाली बसा आणि मधनं अशी लाईन सोडा, मधनं जागा सोडा. शेवटपर्यंत 7 दिवस ज्या अमृताच्या कलशामध्ये नामामृत पडलेले सगळ्याच्या मस्तकावरती पडलं पाहिजे. असं मधनं लाईन सोडा, मधनं बरोबर रस्ता सोडा. पाठीमागापर्यंत येण्याकरता मला जागा सोडा. पाय प्रसादाची वाट, पाय प्रसादाची वाट, पाय प्रसादाची वाट यावे तीर्थ उठावा उठावा तीर्थ उठावा
संत सर्व काळा कंड प्रेमाचा कुलोळ पंढरीचा वर करी वर सुगोने जरी चंद्रभागे श्रावण सुकामागे उदिदान पंढरीचा वर करी वर सुगोने जरी मागणे कुतुजपती आहे देशिकतरी पाय बनवंग या संदाज निर्वेज मधुरे आणि गुरुजे काय नमा गुरेवा सुकामण्याचा उदासोई मधुरे पायी संताचिया या संताच निर्वेज मधुरे आणि गुरुजे काय नमा गुरेवा ज्ञानदेव तुकाराम